नमस्कार. RJB नॉनव्हेज चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत इथे मटकी रस्सा. तर त्यासाठी मी इथे घेतला एक मिडियम साईजचा कांदा उभा आकाराचा कट करून घेतला आहे आणि त्याला अगोदर थोडंसं भाजू द्यायचं आहे. कांदा थोडासा भाजला की मग त्यात खिसलेलं खोबरं टाकायचं आहे. तेल टाकून छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर लवंग, मिरे, दालचिनीचा तुकडा हे सगळं टाकून छान भाजलं. गार झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यातून पाणी न टाकता हे सगळं वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे मी पातेलं ठेवलं आहे, त्यात टाकले तेल. तेलाचं प्रमाण आपण थोडंसं जास्तीच ठेवणार आहोत इथं. त्यानंतर त्यात टाकायचं आहे कढीपत्ता, टोमॅटो आणि अर्धा चमचा आलं लसणाचं पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा अंबारी मसाला जो असतो तो, कुणी चटपटा मसालाही म्हणतात त्याला, तो 1 चमचा आणि 1 चमचा कुठलाही आपला घरगुती जो मसाला असेल तो घ्यायचा किंवा चिकन मसाला जर असला तर तो सुद्धा चालतो. तर 1 चमचा ते टाकायचं आहे आणि त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं फ्राय झालं की त्यानंतर तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. ही भाजी ना खायला खरंच खूप छान लागते आणि पाव सोबत तर खूपच छान लागते. मिसळ पाव जसं म्हणतो आपण तसंही आपण त्याला खाऊ शकतो. पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत तर छानच लागते. कशाही सोबत ही भाजी खरंच छान लागते आणि तुम्ही ही भाजी खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा. अशाच पद्धतीने बनवा, खूपच छान टेस्ट येतो तिचा. तर इथे मी मटकी टाकून घेतली आहे स्वच्छ धुवून आणि त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यातच थोडंसं फ्राय झालं की त्यानंतर वरतून शेवटीला आपण मीठ टाकणार आहोत. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया त्यात आणि परत मिक्स करून थोडंसं फ्राय झालं की मग त्यात आपल्या गरजेनुसार आपण पाणी घालणार आहोत आणि परत एकदा छान मिक्स करून झाकण ठेवून एक 10 मिनिटे आपण त्याला उकळवून घेऊया. त्याला छान उकळी आली की बघा मस्त अशी तरी पण छान आलेली आहे त्याला आणि शेवटीला आपण टाकणार आहोत कोथिंबीर. मस्त अशी आपली मटकी रस्सा तयार आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.